मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये दानवे जितेंद्र आव्हाड यांना चांगलं सुनावलंय। त्याचं झालं असं की दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला, तुम्ही कोरटकरला अजून ताब्यात का घेतलं नाही? कोरटकर हा तोच व्यक्ती आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते। त्यानंतर मात्र महाराष्ट्रातील जनतेमध्ये संतापाची लाट उसळली। तेव्हा कोरटकरला समजलं आता आपलं काही खरं नाही, तेव्हा तो फरार झाला। याच कारणावरून दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला, कोरटकरला तुम्ही ताब्यात घेतलं नाही, सोलापूरकरला तुम्ही ताब्यात घेतलं नाही। मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील दानवेच्या प्रश्नाचं उत्तर देखील तसंच दिलं। सभागृहामध्ये चांगलाच राडा पाहायला मिळाला। नेमकं दानवे आणि मुख्यमंत्री काय म्हणाले आणि सभागृहामध्ये काय घडलं, चला सविस्तर पाहू। औरंगजेब होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज, औरंगजेब किती बलाढ्य होता, महाराज 5 फुटाचे होते, हे रेकॉर्ड होत। त्याच्यातही निषेध करत तुम्ही असं सिलेक्टिव्ह करू नका। नाही केला तुम्ही, नाही केला त्याचा आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, त्याच्या विरोधी पक्षनेत्यांनी बोललेलं सगळं ऐकलेलं आहे। उत्तर ऐका ना, जवाहरलाल नेहरूंनी उत्तर ऐका ना आपण। जवाहरलाल नेहरूंनी मंत्री महोदय, अध्यक्ष महाराज, सन्मान्य सदस्य, आपण कशावर बोलताय? मी सन्मान्य माननीय मुख्यमंत्र्यांनी आता तो विषय वेगळा। सन्मान्य भाई जगताप साहेब बोलताना सभागृहाचे नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब काल या सभागृहात बोलत असताना त्यांच्यानंतर माननीय विरोधी पक्ष नेत्यांना बोलू दिलं नाही आणि मंत्री वेलमध्ये आले, अशा पद्धतीचा तुम्ही आता उल्लेख केला। आपण सन्मान्य अध्यक्ष महाराज एक समजून घ्या, त्यापूर्वी विरोधी पक्ष नेत्यांचं बोलून झालं होतं। एकदा विरोधी पक्ष नेते बोलले आणि विरोधी पक्ष नेते बोलल्यानंतर पुन्हा माननीय सभागृह नेते उठले। सभागृह नेत्यांचं बोलणं झाल्यावर पुन्हा ते बोलायला मागताना तुम्ही देखील आपण देखील भाई जगताप साहेब हात वर केला। मान्य सभापतींनी त्यांचं बोलणं झालं असल्यामुळं आपल्याला संधी दिली आणि आपण त्यावेळी बोलला। यामुळं माननीय सभागृहाचे नेते हे बोलणं झाल्यानंतर माननीय भाई जगताप साहेब बोलले, त्याच्या आधी विरोधी पक्ष नेत्यांचं बोलून झालेलं होतं। सभागृह नेत्यांच्या बद्दलचा गैरसमज रेकॉर्डवर राहू नये एवढ्यासाठी मी बोललो। मला असं वाटतं की भाई जगतापांनी पॉइंट ऑफ प्रोसिजर सांगितली, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी उत्तर दिले। आपण प्रश्नोत्तराच्या तासाकडे जाऊया। प्रश्न क्रमांक 1, त्याच्यावर 289 टाकलेले आहेत आम्ही। आणि आपण प्रश्नोत्तराच्या तासानंतर बोलूया ना त्याच्यावर। मग तसं सांगा, हे पहा, आम्ही महाराजांचा जो अवमान वेगवेगळ्या ठिकाणी झाला त्याच्याविषयी 289 टाकलाय। आमची विनंती आहे, काल तुम्ही जरी म्हटले मला बोलू दिलं, आम्ही सुद्धा आपले सभागृहाचे नेते शिंदे साहेब होते, यांचं पूर्ण शांततेत आम्ही पूर्ण ऐकलेलं आहे। तर सत्ताधारी पक्षाला त्यांच्याकडे मुख्यमंत्री गृहमंत्री आहे, कारवाई करायची तर त्यांना बसून तिथं सांगू शकतात। आता पण आजूबाजूला उचलून जेलमध्ये टाकायला पाहिजे होतं सरकारने, का नाही टाकलं? हे सरकार करत नाही। एकीकडे कारवाई झाली पाहिजे, हे झालं पाहिजे, गोड गोड आणि गोल गोल बोलतात। मग कोरटकर विषयी बोललं पाहिजे, सोलापूरकर विषयी बोललं पाहिजे। सोलापूरकरला पुणे महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाच्या समितीवर घेतलं जातं, असं कसं केलं जातं? आणि कोरटकरचा मी आता नागपूर सीपीशी बोललो, कोल्हापूर एसपीशी बोललो, कोरटकरचा मोबाईल जप्त होतो, कोरटकर जप्त होत नाही। कोरटकरला पकडला जात नाही, कोरटकरचा मोबाईल जप्त झाला, असं आता मी 15 मिनिटापूर्वी नागपूर सीपीशी बोललो। मोबाईल जप्त होतो कोरटकरांचा आणि कोरटकर सापडत नाही, कोणते प्रकार आहे? मग सरकार जर बोलतं तर तसं करून दाखवावं सरकारने। आमची भूमिका हीच आहे, म्हणून 289 आम्ही त्याच्यावर मांडलेला आहे। अबू आझमीचा तर निषेध केलाच पाहिजे। औरंगजेब कोण होता? त्याच्याविषयी जर अबू आझमी बोलत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। अबू आझमीवर कारवाई झाली पाहिजे। अबू आझमीला जेलमध्ये का टाकलं नाही? गृहमंत्री बसलेले तो समोर, आता उचलून टाकायला पाहिजे त्याला जेलमध्ये, आपल्या इथल्या लॉकअप मध्ये। माननीय मुख्यमंत्री, सभापती महोदय जेलमध्ये टाकीन, 100% टाकू। आणि तुम्ही थोडी नीट माहिती घेतली असती, या कोरटकरनी कोल्हापूरच्या कोर्टातनं स्थगिती घेतलेली आहे स्वतःला अरेस्ट करण्यावर, त्याच्यावरती जायला सांगितलंय मी। आणि मी तुम्हाला सांगतो, हे कोरटकर वगैरे तर चिल्लर लोक आहे हो। मला सांगा, जितेंद्र आव्हाड काय बोलत, त्याच्यावर कधी निषेध नाही केला तुम्ही? जितेंद्र आव्हाड या ठिकाणी म्हणता की औरंगजेब होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज, औरंगजेब किती बलाढ्य होता, महाराज 5 फुटाचे होते, हे रेकॉर्ड होत। त्याच्यातही निषेध करत तुम्ही असं सिलेक्टिव्ह करू नका।
नाही केला तुम्ही, नाही केला त्याचा. आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, त्याच्या असं आहे की विरोधी पक्षनेत्यांनी बोललेलं सगळं ऐकलेलं आहे. उत्तर ऐका ना आपण. जवाहरलाल नेहरूंनी, उत्तर ऐका ना आपण. जवाहरलाल नेहरूंनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधी पक्षनेत्याचं म्हणणं ऐकल्यानंतर माननीय मुख्यमंत्री आपण जरा जागेवर बसा. त्याचा निषेध करणार आहात का? पंडित जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जे डिस्कव्हरी ऑफ इंडिया मध्ये लिहिलं त्याचा निषेध करणार आहात का? आहे हिम्मत? आहे का हिम्मत? अरे आहे का हिम्मत? आहे का हिम्मत? आहे हिम्मत तुमच्यामध्ये? अरे आम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान या ठिकाणी सहन करणार नाही. अरे देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था,